नमस्कार मंडळी, न्यू किचन 3 स्टार चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। चला तर मग आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करू। कोबी घेतला 125 ग्राम, बारीक चिरून घेतला। अशा पद्धतीने हा कोबी चिरून घेतलेला आहे आणि आता ह्या बाउलमध्ये मी हा कोबी घालून घेते। हा सगळा कापलेला कोबी ह्या बाउलमध्ये मी घालून घेतलेला आहे। बघा, अशा पद्धतीने हा कोबी या बाउलमध्ये घालून घेतला आणि आता त्याच्यामध्ये मी थोडंसं मीठ टाकून घेते। अशा पद्धतीने याच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं। अशा पद्धतीने हे मीठ टाकून घेतलेलं आहे। थोडंसं त्याला मिक्स करून घेऊ। बघा, अशा पद्धतीने मी मीठ टाकून घेतलं। आता त्याच्यामध्ये थोडी हळद पण टाकून घेतली आणि आता हे मिक्स केलेलं आपण एक 10 ते 15 मिनिट मॅरिनेट करायला ठेवून द्यायचं। अशा पद्धतीने हे सगळं मिक्स केलेलं मिक्सर मी झाकून बाजूला ठेवून देते एक 10-15 मिनिट। आणि आता बघा, एक मीडियम साईजचा कांदा घेतला, कोथिंबीर घेतली, लसूण घेतला एक 7 ते 8-9 पाकळ्या बारीक करून घेतला, अद्रक घेतला आणि हिरवी मिरची घेतली। याचे बारीक काप करून घेतले। मी ग्राइंड केलं नाही, त्याला काप करून घेतलेले आहेत। अशा पद्धतीने हे इन्ग्रेडियंट घेतलेलं आहे। आता आपण हे 10-15 मिनिट हे कोबी जे मॅरिनेट करायला ठेवलं होतं त्याचं पाणी काढून घेऊ आपण आता। बघा, अशा पद्धतीने हे पाणी त्याच्यातलं निघालेलं आहे। हे पाणी सगळं काढून घ्यायचं आणि कोबी एका बाउलमध्ये मी काढून घेतलेला आहे। पाणी पिळून घेतलं। बघा, हे हळदीचं आणि मिठाचं पाणी हे बाजूला काढून घेतलं मी ह्याच्यातलं, कारण कोबीला थोडा उग्रपणा असतो, त्यामुळं हे मॅरिनेट करून घेतलं तर आपल्याला त्याचा जो काही उग्रपणा आहे जाणवणार नाही। त्यासाठी आपण हे मॅरिनेट करून घेतलेलं आहे। आता आपण पाणी पिळून काढलेलं कोबी मी ह्या बाउलमध्ये घालून घेते। ह्या बाउलमध्ये मी हे सगळं पाणी पिळून काढलेलं कोबी ह्याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे। बघा, अशा पद्धतीने हा कोबी घालून घेतला आणि आता त्याच्यामध्ये मी हे आपण जे काही इन्ग्रेडियंट घेतलेलं होतं, कांदा, लसूण, अद्रक, आपली हिरवी मिरची, कोथिंबीर, हे सगळं साहित्य ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं। बारीक काप करून घेतलेले आहेत मी अद्रकाचे आणि लसणाचे, जेणेकरून आपण ज्यावेळेस आपला पदार्थ करतो त्यावेळेस खाताना आपल्याला त्याची टेस्ट लागावी, खमंगपणा यावा म्हणून हे बारीक काप करून घेतलेले आहेत। बघा, हे लसणाचे पण बारीक काप करून घेतलेले आहेत मी। आणि हिरवी मिरची 4 ते 5 मिरच्या घेतल्या आणि ह्या बारीक काप करून घेतलेल्या आहेत। आणि कोथिंबीर, हे सगळं साहित्य मी ह्याच्यामध्ये घालून घेतलं। आणि आता हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे। आणि आता हे धने, जिरे, मिरेची पूड, चाट मसाला, लाल तिखट, हळद आणि तीळ, हे साहित्य मी ह्या प्लेटमध्ये घेतलेलं आहे आणि हे सगळं मी आता ह्याच्यामध्ये घालून घेते। आणि आता अगोदर मीठ घातलेलं आहे, पण थोडंसं मी मीठ घातलेलं आहे चिमटभर। आणि आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं। हे सगळे इन्ग्रेडियंट ह्या कोबीच्या याच्यामध्ये मी घालून घेतलेले आहेत। सगळं मिक्स करून घेते। बघा, अशा पद्धतीने हे सगळं मिक्स करून घ्यायचं। हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे। आता अशा पद्धतीनं त्याच्यामध्ये एक पाव वाटी मी बारीक रवा घातला
आता ते पण मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. ह्याच्यामध्ये तुम्ही कॉर्नफ्लॉवर घालू शकता, याच्यामध्ये तुम्ही तांदळाचं पीठ घालू शकता. मी ह्याच्यामध्ये रवा घातलेला आहे. आता मी हे बेसन पीठ घालते. आता जेणेकरून आपल्याला बेसन पीठ हे 125 ग्राम आपलं हे कोबी आहे. आता कोबीला पाणी सुटलेलं आहे. आपण याच्यामध्ये जितकं आपल्याला बेसन बसेल ह्या मिक्सरमध्ये, हे जे मिक्स केलेले जे इन्ग्रेडियंट आहे याच्यामध्ये आपल्याला जितकं बेसन बसेल त्याच्यामध्ये अशा पद्धतीनं आपण बेसन घालून घ्यायचं. कारण बाइंडिंग जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आपण हे बेसनचं पीठ घालून घ्यायचं. जवळपास मला 3 चमचे बेसन लागलेलं आहे. आता त्याच्यामध्ये थोडंसं 1-2 चमचेच पाणी घालून घ्यायचं. अशा पद्धतीने हे मी पाणी घालून घेतलेलं आहे. आता पूर्ण डो तयार करून घ्यायचा. अशा पद्धतीनं पूर्ण असं व्यवस्थित मिक्स होईल असं हे करून घ्यायचं. जास्त कणिक तिंबल्यासारखं, कणिक मळल्यासारखं पण मळत बसायचं नाही. हलक्या हातानंच हे मिक्स करून घ्यायचं. बघा अशा पद्धतीने हा डो तयार झालेला आहे. बघा मी एक प्लेट घेतली आणि आपण ते तयार केलेलं जे आपलं जे साहित्य आहे ते घेतलं आणि आता त्याची मी कटलेट करणार. कॅबेज कटलेट करतोय आपण आज. मध्यभागी असं थोडंसं हाताने दाबून घ्यायचं. बघा असे कटलेट करायचे. अशा पद्धतीने मी हे सगळे कटलेट करून घेते. असं थोडंसं मध्यभागी दाबून घ्यायचं अशा पद्धतीनं. असे हे कटलेट करून घ्यायचे. सगळे कटलेट मी करून घेतलेले. आता मी गॅसवर कढई ठेवली आणि कढईमध्ये मी आपले कटलेट तळतील अशा पद्धतीने मी तेल ओतून घेतलं. बघा अशा पद्धतीने मी हे तेल ओतून घेतलेलं आहे आणि आता ह्याच्यामध्ये हे केलेले कटलेट मी तळण्यासाठी टाकून देते. अशा पद्धतीने हे सगळे कटलेट मी ह्याच्यामध्ये घालून घेतले. गॅसची फ्लेम हाय ठेवायची सुरुवातीला आणि नंतर थोडं कमी करायची. मध्यम आचेवर आपण हे गॅस करायचा नंतर, कारण मध्येपर्यंत आतपर्यंत आपले हे कटलेट तळले पाहिजेत. कारण मोठा गॅस केला तर आपले कटलेट वरीच भाजतील, आतमधून भाजणार नाहीत. त्यामुळं हे मीडियम गॅसवर आपण हे सावकाश आपण हे कटलेट तळून घ्यायचे. अशा पद्धतीने हे भाजून घ्यायचे, तळून घ्यायचे. बघा कलर पण छान आलेला आहे, गोल्डन कलर. अशा पद्धतीने आपण हे तळून घ्यायचे व्यवस्थितरित्या. अशा पद्धतीने तुम्ही जर करून बघितले, अशाच पद्धतीने जर तुम्ही करून बघितलात, खाऊन बघितलात तर खरंच तुम्ही म्हणसाल की खरंच म्हणजे फारच छान आहे. अशा पद्धतीने तुम्ही पण करून बघा, खाऊन बघा आणि मला कॉमेंट करून सांगा की कसे झाले, जेणेकरून मला पण लक्षात येईल की माझ्या रेसिपी कशा होत आहेत. कारण मला पण करायला उत्साह येईल तुम्ही कॉमेंट केल्यामुळं. अशा पद्धतीने आपल्या ह्या कटलेट झालेल्या आहेत. बघा कलर पण बऱ्यापैकी चेंज झाला आता.
ब्राऊन कलर दिसत आहे थोडा थोडा. बघा अशा पद्धतीने हे सगळं झालेलं आहे. आता हे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ. हे सगळे कटलेट आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ. बघा अशा पद्धतीने आपले कटलेट झालेले आहेत. बघा असे कटलेट झालेत आपले. बघा अशा पद्धतीने हे आपले कटलेट झालेले आहेत. मी थोडंसं मोडून पण दाखवते. बघा अशा पद्धतीने हे झालेले आहेत. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. असेच माझे व्हिडिओ आवडत असतील तर बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून त्याचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलला येतील. तुम्हाला पण नवीन व्हिडिओ पाहता येतील. खरंच किती खमंग आणि चविष्ट झालेला आहे. थँक्स फॉर वॉचिंग.